नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या CKO अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण सर्वांना माहीतच आहे की माझं न्यायालय भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी, आणि मी तुम्हाला जे न्यायालय भरती आलेली आहे बॉम्बे हायकोर्टची, तर त्यासाठी मार्गदर्शन करत आहे. आणि मित्रांनो, आजची बिग न्यूज तुमच्यासाठी आहे मित्रांनो, कारण जे बरेच विद्यार्थी कॉल करून विचारत होते की सर, न्यायालय भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर मित्रांनो, रिझल्ट येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही काही व्हिडिओज बघितलेसुद्धा असतील. परंतु मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील काही प्रश्न आहे, बरेच विद्यार्थ्यांनी कॉल करून विचारलेत, तर प्रत्येकाला उत्तर देणे शक्य नाही. तर त्यासाठी आपण एक व्हिडिओच्या थ्रू सर्व तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. तर मित्रांनो, आता चालक या पदाचा जे आहे कट ऑफ लागलेला आहे किंवा रिझल्ट आलेला आहे. आता रिझल्ट आलेला आहे चालकचा, तर बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर, शिपाई आणि क्लर्क जे पद आहेत, तर यांचं रिझल्ट कधी लागणार ते आम्हाला सांगा. तर मित्रांनो, याचा रिझल्टसुद्धा येत्या 1 ते 2 दिवसाच्या आत ते लागण्याची दाट शक्यता आहे. कारण एकदा रिझल्ट लागला तर न्यायालय जी प्रोसेस थांबवत नाही आहे, लवकर ते रिझल्ट लावत असते. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आतापर्यंत जर आपण न्यायालयाचा इतिहास बघितला किंवा हिस्ट्री चेक केली, तर अशा पद्धतीने ती सुरुवात केली की 2 ते 3 दिवसामध्ये ते पूर्ण रिझल्ट लावून टाकतात. आता मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर, जो चालक पद आहे, तर या चालक पदाचा कट ऑफ खूप हाय लागलेला आहे. म्हणजे काही ठिकाणी 20 प्रश्नांपैकी 17 प्रश्नावर कट ऑफ लागला, काही ठिकाणी 20 प्रश्नांपैकी 16 प्रश्नावर कट ऑफ लागलेला आहे. तर मित्रांनो, तर सर, एवढा कट ऑफ शिपाई आणि क्लर्कचा लागणार आहे का? तर मित्रांनो, एवढा कट ऑफ शिपाई आणि क्लर्कचा लागणार नाही. तुम्ही फक्त क्लर्क जे कट ऑफ बघता, किती कट ऑफ हाय गेलेला आहे. पण मित्रांनो, दुसरी गोष्ट बघा, तिथे जागा पण खूप कमी आहेत. क्लर्क आणि शिपायाच्या तुलनेमध्ये खूप कमी जागा आहेत चालकसाठी. आणि मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, जर जागा कमी असेल तर कट ऑफ हाय जातोच. कोणतेही एक्झाम असू द्या, तर कट ऑफ आणि जागा, याच्या कट ऑफ जे आहे जागावर डिपेंड असतो. तसेच पेपरची काठण पातळी, या बऱ्याच गोष्टीवर डिपेंड असतो. तर त्यातली एक जागा कमी असेल तर कट ऑफ कमी लागतो, जास्त लागतो, हे लक्षात ठेवा. आता सरासरी मित्रांनो जवळपास 65 ते 70 जागा होत्या. तर त्यासाठी जवळपास 17 ते 17 कट ऑफ लागलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या त्याच्यापेक्षा 4 पट जागा जास्त आहे, शिपाई असो किंवा क्लर्क असेल. तर त्या तुलनेत मित्रांनो, शिपाई आणि क्लर्कचा कट ऑफ खूप कमी लागणार आहे, हे तर नक्कीच आहे. आता किती लागणार आहे तर ते आपण कन्फर्म सांगू शकत नाही की सर, आम्हाला सांगायचं 20 लागणार आहे का, 21 लागणार आहे का, 18 लागणार आहे का. तर मित्रांनो, आपण हे सांगू शकत नाही आणि हे कोणीच सांगू शकत नाहीत. तर सर, तुम्ही यापूर्वी व्हिडिओ घेतला होता, तर मग तो कसं काय सांगितला होता. तर मित्रांनो, तो फक्त एक अंदाज होता, एक अंदाज वर्तवला होता आपण. तर त्याच पद्धतीने इतरही शिक्षक अंदाज लावू शकतात, तर आपण फक्त अंदाज लावू शकतो. पण एक्झॅक्ट जे कट ऑफ आहे ते फक्त आणि फक्त आपल्याला न्यायालय सांगणार आहे, हे लक्षात ठेवा. तर हे पण तुमचा पॉईंट क्लिअर झाला. 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला कळणारच आहे की कट ऑफ किती लागणार आहे आणि आपण पात्र होणार का नाही. आता तुम्हाला एक लिस्ट येईल, त्यामध्ये तुम्हाला शिपाई असेल तर तुम्हाला चापल्य चाचणीसाठी जो पात्र यादी लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला चापल्य चाचणीसाठी ते चान्स देतील. आणि चापल्य चाचणी झाल्यानंतर ते नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू लागतात, त्यातून तुम्हाला ते बोलवतील. आणि जर क्लर्क असाल तर ते तुम्हाला टायपिंगसाठी ते पात्र करतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमची पुढची प्रोसेस होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मुलाखतीची तयारी करत असेल, मुलाखतीची परिपूर्ण तयारी आपण करून घेत आहोत. आणि मला स्वतः अनुभव असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी मी करून घेत आहेत. कारण आपण जर एखाद्या गोष्टीतून किंवा खास खडग्यातून गेलेलो असतो, एखाद्या मार्गातून गेलेलो असतो, तर त्यातील जर आपल्याला खास खडगे माहिती असेल तर आपणसुद्धा इतरांना चांगल्या पद्धतीने सांगू शकतो.
तर त्याच अनुषंगाने मित्रांनो मी एक बॅच तयार केलेली आहे. त्यामध्ये आपण शिपाई असेल, क्लर्क असेल किंवा चालक असेल, सर्वांसाठी जी मुलाखतीची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ते फक्त त्याची फी सध्या मी ₹99 ठेवलेली आहे. फक्त चहा नाश्त्याच्या प्राईसमध्ये तुम्हाला ती बॅच मिळून जाईल. त्यामध्ये आपण परिपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्नांचे उत्तरे कशा पद्धतीने दिली जातात, माझी मुलाखत कशी झालेली होती, चेंबरमध्ये कोण असतात, आपण मुलाखत देत असताना आपल्या बोलण्याचा टोन कसा असायला पाहिजे, स्वतःची ओळख कशी दिली पाहिजे, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही तर प्रश्नाचं उत्तर नाही आल्यावर कशा पद्धतीने त्याला टॅकल करायला पाहिजे, आपला बिहेवियर कसा असायला पाहिजे, आपले डॉक्युमेंट कोणकोणते सोबत घेऊन जायला पाहिजे, तसेच आपले ड्रेस कोड जो आहे तो ड्रेस कोड कोणता घालायला पाहिजे, शूज घालायला पाहिजे का नाही घालायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी बारीक बारीक गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये मित्रांनो घेणार आहोत. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये घेणार आहोत. त्यासोबत मित्रांनो आपण एक नवीन एक हे करणार आहोत की त्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने इंटरव्ह्यूज घेणार आहोत व्हॉईसच्या थ्रू. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे आहेत आपण इंटरव्ह्यूज घेणार आहोत. ते सुद्धा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. तर याचासुद्धा तुम्हाला बराच फायदा होईल. तर ते पण आपण बॅचमध्ये घेणार आहोत. तर तिथून तुम्ही मित्रांनो जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर आपला जो ॲप आहे CKO अकॅडमी नावाचा जो ॲप आहे, आपला चॅनल आणि जो ॲप आहे त्याचं नाव सेमच ठेवलेलं आहे आपण. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देतो. त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर ऑटोमॅटिक तुम्ही त्या ॲप आहे तर तिथं इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते बॅच परचेस होऊ शकते, बघायला मिळू शकते परचेस केल्यानंतर. जर मित्रांनो तुम्ही जर प्ले स्टोरवर CKO अकॅडमी सर्च केलं तरीसुद्धा ती जो ॲप आहे तिथं तुम्हाला मिळू शकतो. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो की शिपायांचं कट ऑफ जास्त, शिपाई आणि क्लर्कचा कट ऑफ जास्त लागणार नाही आहे, हे तर नक्कीच आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मित्रांनो आपण बऱ्याच गोष्टी कवर केलेल्या आहेत. तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर माझा एक नंबर आहे 9699 47 39 68. 9699 39 9699 47 39 68. 9699 47 39 68. तर या नंबरवर तुम्ही फक्त व्हॉट्सॲपवर मेसेज करा. काही प्रॉब्लेम असेल तर तिथे मी तुम्हाला मेसेज रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर बॅच घेऊ शकता. आपण खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये देणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.